जे परिवर्तन विकास आघाडी म्हणून बोलतात त्यांना ह्या दोन जिल्हा परिषद वार्डामधून दोन्हीही आयात उमेदवार सुद्धा भेटू शकत नाही. एक नेरळहून उचलला आहे आणि एक पात्र जिल्हा परिषदून उचलला आहे. उमेदवार जर भेटत नसेल तर निवडणूक लढण्यात काय अर्थ आहे? जर तुम्ही बाहेरचे उमेदवार या लोकांच्यावर लादले असतील तर हे चुकीचं एकदम हे. मतदार का शून्य मतदार आहे. मतदाराला समजतोय का स्थानिकांना प्राधान्य न देता ह्या परिवर्तन विकास आघाडीने कळंब पंचायत समितीमधून सुद्धा आयात उमेदवार आणि कळंब जिल्हा परिषदला सुद्धा आयात उमेदवार जर उमेदवारच भेटले तर निवडणूक लढण्यात अर्थच नाही ना. मी जे प्रश्न विचारला तुम्ही आता पहिल्यांदा मी लाल सलाम करतो. आमदार जयंत पाटील यांना लाल सलाम. शेतकरी कामगार पक्ष आज गेले काही वर्षे किंवा काही म्हणजे हयात असल्यापासून लोक आज काम करतात. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये गोरगरीब कष्टकरी आदिवासी मुस्लिम समाज असेल आणि मराठा समाज असेल सर्व समाजासाठी शेतकरी कामगार पक्ष आगरी कोळी यांचा हा पक्ष आहे. त्याच्यामध्ये जास्त करून आगरी कोळी मराठा आणि मोमेडियन समाज आणि ठाकूर हिंदू समाज हा शेतकरी कामगार पक्षाच्या मागे आज वर्षानुवर्षे ठामपणे उभा आहे आणि तो आज पण आहे. तिथला मतदार असेल, तिथला आजी आजोबा असतील, तिथले सर्व लोक असतील, हे आज पण आम्हाला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारतात, अरे बाबा आपला पक्ष आहे का? तर आम्ही ते आम्हाला विचारतात. म्हणजे याचा अर्थ शेतकरी कामगार पक्ष जे संपला असे बोलतात, तो शेतकरी कामगार पक्ष आज पण जिवंत आहे आणि याच्या पुढे पण जिवंतच राहणार. जे आज जयंत पाटलांच्यावर विश्वास ठेवून लोक काम करतात आणि मतदार कुठंही जात नाही. नेता ह्या पक्षातून त्या पक्षात स्वतःच्या स्वार्थासाठी जातोय. काय हे नाही का बाबा आपण ह्या मतदारासाठी काय केलं पाहिजे? ज्या लोकांना ह्या शेतकरी कामगार पक्षाने 3 वेळा जिल्हा परिषद मेंबर केले, 2 वेळा पदं दिली, चांगली पदं दिली, त्याचं सोनं करण्यापेक्षा पक्ष बदलून स्वतःचे पोली बांधण्याचंच काम करतात. पक्ष टिकवण्यासाठी काहीतरी करावं लागतंय. आज जे महाराष्ट्रात चाललंय, कोणी काय एकाच्या जीवावर निवडून येत नाही. आघाड्यांचं राजकारण चालू आहे. आज याच्याबरोबर जातोय, उद्या त्यांच्याबरोबर जातोय. राजकारणामध्ये हे चालतच राहणार, कारण आज कुणाची निष्ठा नाही आहे. जो कोणी असू दे, किती मोठा कार्यकर्ता असेल, किती मोठा नेता असेल, कोणी पदाधिकारी असेल, पण तो त्याच्या स्वार्थासाठी जातोय. मतदार ज्या ठिकाणी आहे, शेतकरी कामगार पक्षाचा जो मतदार आहे तो आज या कळंब जिल्हा परिषदेमध्ये स्वर्गीय सुदाम पेमारे साहेब आमचे नेते होते. ते 2 वेळा या जिल्हा परिषद वार्डातून निवडून गेले. काळाने त्यांच्यावर झडप घातली. माझे नेते प्रवीण पाटील हे एक धडाडीचे नेतृत्व आमच्यात निर्माण झालं, पण कोविड काळामध्ये त्यांच्यावर आघात झाला आणि कोविडमध्ये ते स्वर्गवासी झाले. तसेच सुदाम पेमारे सुद्धा एक धडाडीचा नेता होता, एक चांगला सुशिक्षित आणि ग्रॅज्युएट माणूस. आम्हाला असे माणसं आमच्यातून निघून गेली, परंतु ती जरी निघून गेली असली तरी परमेश्वराने त्यांना काही याच्याने विचारांनी काळाने झडप घातली. परंतु आज माझ्या ज्या मतदारसंघामध्ये माझा जो ठाकूर समाज असेल, मराठा समाज असेल, कातकरी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हा शेतकरी कामगार पक्ष मराठा, ठाकूर, कातकरी, आगरी, कोळी, कुळंबी, कोळी हे सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या मागे आज पण ठाम आहेत. मतदार ठाम आहे. तरी कोणी काही बोलत असेल का मतदार इकडं तिकडं मतदार जात नाही, पण तिथला नेता हे त्याच्या स्वार्थासाठी जातोय हे मला सांगा. तुम्ही डायरेक्ट नाव नाही घेत, पण होणार नाही. बघा कसं आहे, शेवटी राजकारणामध्ये ज्याला कुठे जायचे त्याला पूर्ण त्याचा अधिकार असतो. जरी आम्ही त्यांना पदं दिली, आम्ही त्यांना मोठे केले, बरोबर ना, 4 वेळा आम्ही त्यांना म्हणजे आम्ही त्यांच्या म्हणजे एका भिंतीसारखं पाटील, पण आमच्या पाठीत त्यांनी कंजीर खुपसलं. कारण आम्ही मग बबन भालेराव असतील, प्रकाश पराड असतील, पांडुरंग बदे असेल, कृष्णाबू असतील, तानाजी मते असतील, गजानन पेमारे असतील, असे आमचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मागे ठाम होते. पण आम्ही त्यांना सांगत होतो का साहेब तुम्ही हे करू नका. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे त्यांनी विश्वासात न घेता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. आणि आम्ही मागील आमचे नेते आम्हाला सांगत होते का बघा आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढायची आहे. तर आम्ही आमच्या नेत्यांचं ऐकत होतो. नेते आम्हाला सांगत होते अरे थांबा, तुम्हाला घाई काय झाली. परंतु
तरी सुद्धा आमचं एक शिष्टमंडळ आणि नितीन सावंत यांच्या ऑफिसला 4-4 वेळा जाऊन आलं, पण त्याच्यात आम्हाला कुठला रिस्पॉन्स आला नाही, कुठल्या प्रकारची आमच्यावर त्यांनी चर्चा केली नाही. सन्माननीय या तालुक्याचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि कार्यसम्राट आमदार आहेत ते, असं मला तरी बोलायला काय हे नाही. आणि त्यांनी आम्हाला साथ घातली. त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही वागणूक देत आहोत, काय तुम्ही हे नका करू. आणि जे आत्ता जे निवडून येणारे जे आता अर्चन निरगुडे आहे ते कळंब जिल्हा परिषदमधून जे निवडणूक लढतात आणि रेश्मा आणि जोशी हे पोषण पंचायत समिती आणि नीलम वसंत ढोले हे कळंब पंचायत समिती घरातून निवडणूक लढत आहेत, ते चांगल्या मताने तर निवडून येणारच आहेत. पण लोक आमच्या बरोबरच आहेत. माझा कुठलाही ठाकूर समाजाचा, कापकी समाजाचा, मराठा समाजाचा, मुस्लिम समाजाचा किंवा आगरी समाजाचा मतदार हा कुठेही गेलेला नाही. तो ठामपणे आज शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबरच आहे. आज पण आमच्या तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष कुठलाही निर्णय घेताना आम्ही एक संघ आहोत. आम्ही चर्चा करतो. आम्ही त्याच्यावर काही मतभेद असतील, काही थोडेसे हे झाले असतील, डिस्प्यूट झाला असेल विधानसभेच्या वेळेस, पण आम्ही सुद्धा ज्या उमेदवाराचं काम केलं ते प्रामाणिक केलं होतं. परंतु त्या माणसाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता त्याने आम्हाला विश्वासात घेतलं असतं किंवा काही असेल, परंतु ज्या माणसाने आम्हाला विश्वासात घेतलंय, ज्या आमदारांनी आम्हाला विश्वासात घेतलंय त्यांच्यासाठी आम्ही काम करू. शेवटी जो निवडून घेत जाणारा माणूस असतो त्याच्या काय आपण प्रत्येक याच्यामध्ये आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही. तो प्रत्येकाचा लुकआउट असतो. तो काय करतोय काय नाही करतो जनतेला माहीत आहे. 4-4 वेळा आम्ही पण त्या माणसांसाठी ज्या निवडून दिलं होतं त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे तेव्हा काम केलं. मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या आज फसवणूक आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक माणसाने आज त्याचं काम केलं आणि आज तो माणूस वालीत टाकून शेतकरी कामगार पक्षाला वालीत टाकून दुसऱ्याचा मार्ग पत्करला. हे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक मतदाराला हे समजण्यासारखं एवढं काही हे नाही आहे. प्रत्येक माणसाला समजते का प्रत्येक मतदारांनी शेतकरी कामगाराचं मत त्या माणसाला दिलं होतं. ते मत त्या मताचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे. एवढंच मला मी सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला असं पक्षाची भूमिका ठाम असते. शेतकरी कामगार पक्ष जेव्हा जयंत पाटील किंवा तालुक्यातलं नेतृत्व जेव्हा आदेश देतोय त्या आदेशाचं पालन करणं हे शेतकरी कामगार पक्षाचं प्रामाणिक काम आहे. आणि ते प्रामाणिकपणे शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक मतदार कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही पैशाला बळी न पडता तो शेतकरी कामगार पक्षाच्या मागे ठाम आहे आणि ठामच राहणार. कोशीर पंचायत समिती गण, कळंब पंचायत समिती गण आणि पात्रच पंचायत समिती गण, तिथे आमचा कांता पाटील म्हणून पात्र गणामधून कांता पाटील म्हणून हा चांगला एक आमचा कार्यकर्ता आहे. त्याला आम्ही तिथे संधी दिलेली आहे. इकडं जे अनिल जोशी हे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये म्हणजे पार तलागाळातल्या लहान बाळापासून तर लहान थोर मोठ्यापर्यंत आजी आजोबापर्यंत जो अनिल जोशी हा लोकांच्या हृदयात बसलेला आहे. त्याला जोड नीलम वसंत ढोले म्हणजे वसंत ढोले यांचं एक नेतृत्व आहे. तो आदिवासी वाड्यापाड्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये कुठलीही संघटना असेल त्याच्यामार्फत शाळेतल्या मुलांना विद्यार्थ्यांना गणवेश असतील, वह्या वाटप असेल, तदनंतर पाण्याची समस्या असेल तर तो कुठल्याही संस्थेच्या मार्फत तिथलं काम तो चोखपणे बजावतो कळंब पंचायत समिती गाण्यामध्ये. आणि लोकांपर्यंत पोहोचलेला हा एक कार्यकर्ता आहे वसंत ढोले म्हणून. त्यांच्यामुळे लोकांच्या त्यांच्यावर विश्वास आहे अनिल जोशी आणि वसंत ढोले यांच्यावर. तसंच कळंब जिल्हा परिषदमध्ये जो आता अर्चन निरगुडे हा सर्वसामान्य माणूस आहे, काही नाही. तो माझा चांगला मित्र आहे, वर्गमित्र आहे. परंतु भरपूर उमेदवार बघितले पण अर्चन निरगुडेसारखा हा चांगला नेतृत्व करणारा मुलगा आहे. त्याला लोकांनी माझ्या तर प्रत्येक मतदाराला माझं सांगणं आहे की त्याला तुम्ही मत द्या. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची, स्थानिकांना प्राधान्य भेटला पाहिजे. स्थानिकांपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा अर्थ तुम्ही सुद्धा पत्रकारांना माझा एक प्रश्न आहे का हे आयात कुठेही जाऊन कुठे निवडून येण्यापेक्षा स्थानिकांना प्राधान्य द्या. स्थानिकांना प्राधान्य दिल्यानंतर स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्या. एवढंच माझं बोलणं. ओके. कारणामध्ये कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आज आमचा अस्तित्वाची लढाई आहे. भले काही असू दे, जे बोलतात शेतकरी कामगार पक्ष संपला,
शेतकरी कामगार पक्षाचं मध्ये काय राहिले? शेतकरी कामगार पक्ष संपला नाही. शेतकरी कामगार पक्ष हा तालुक्यामध्ये एक युनिट आहे. शेतकरी कामगार पक्षाची मतं आज पण ह्या तालुक्यामध्ये 30 ते 35,000 वोटर आहे. बरोबर. ह्या मतदारसंघामध्ये मला तर वाटतं कळंब जिल्हा परिषदमध्ये 2 वेळा माननीय स्वर्गीय सुदाम पेमळे दादा निवडून आले. शेतकरी कामगार पक्ष मतदार आहे म्हणून निवडून आले ना. आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. जास्त करून माझ्या प्रत्येक आदिवासी बांधव असेल, मराठा समाजाचा बांधव असेल, कोळी, आगरी, ठाकूर, कातकरी या सर्व समाजाचा शेतकरी कामगार पक्षावरच विश्वास आहे. दुसऱ्या कुठल्याही शेतकरी कामगार पक्षात एकच आहे का कुठल्याही माणसाला मान सन्मान दिला जातो. मान सन्मान देण्याची प्रथा ही शेतकरी कामगार पक्षामध्येच आहे. 100% मला विश्वास आहे. माझ्या प्रत्येक एक आदिवासी समाजावर माझा विश्वास आहे. आणि आदिवासी समाज हा पूर्ण हरचे निरगुडा, रेश्मा अनिल जोशी आणि नीलम वसंत ढोले यांना 100% पॅनल टू पॅनल मतदान करील. ही माझी प्रत्येक माझ्या ह्या जिल्हा परिषद वार्डातल्या मतदारांना एक माझं आव्हान आहे का हे तुम्ही मतदार हे जे 3 उमेदवार आहेत हे साधे आणि भोळे उमेदवार आहेत. यांना तुम्ही निवडून द्या. हे तुमच्या विश्वासाचा कधी ताडा जाऊन देणार नाही. 100% तुमचा विश्वास सार्थक करतील. यांना तुम्ही मतदान करा.